नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RTE प्रवेशासाठी अजून एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांची 26 ऑगस्टपर्यंत व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले होते व आता ती मुदत जी आहे ते वाढवून देण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. सविस्तर बातमी पाहूया. पुणे हक्क शिक्षण कायद्याअंतर्गत RTE 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 29 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची संधी मिळणार असून यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रवेश प्रक्रियेत सोमवारी रात्रीपर्यंत 61,157 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे 44,000हून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे RTE प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील 9,217 शाळांमध्ये 1,05,242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या 2,42,516 अर्जातून 93,009 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीतील 71,276 विद्यार्थ्यांचा समावेश होता. सुरुवातीला 23 ते 31 जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रतीक्षा यादीतील 23,850 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 26 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत 29 ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.